नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। इथे मी एक मोठ्या साईजचा पिकलेला आंबा घेतलेला आहे। आता हा आंबा 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतला आणि त्याला कापडाने पुसून घेतलं। आता आपण आंबा कट करून घेऊयात आणि कट करून घेतलेल्या या आंब्यावरती अशा पद्धतीने आपल्याला सुरीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि चमच्याने हा पल्प आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। मँगोचा पल्प काढायची ही पद्धत अगदी सोपी आहे आणि अगदी छान असा हा मँगोचा पल्प आपण काढू शकतो। आता हा मी आंब्याचा पल्प पूर्णपणे काढून घेतलेला आहे। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता काढून घेऊया। यामध्ये आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर घालायची आहे। आता ज्या वाटीने आपण मिल्क पावडर घेतली आहे त्याच वाटीने 1 वाटी खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि 1 वाटी आपण आता यामध्ये दूध घालूयात। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर इतपतच आपल्याला घट्ट हे मिश्रण ठेवायचं आहे, यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही। आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे आणि तयार करून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला आता कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालूया। गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता साखर छान या मिश्रणामध्ये विरघळलेली आहे। आता या मिश्रणाचा जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत आपण याला सतत मिक्स करत शिजवून घेणार आहोत। हे मिश्रण शिजायला जास्त वेळ लागत नाही। आपण आधीच हे मिश्रण घट्टसर तयार करून घेतलेलं आहे, त्यामुळे अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये याचा अशा पद्धतीने गोळा तयार व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकतात हे मिश्रण अशा पद्धतीने कढईपासून पूर्ण सेपरेट व्हायला लागतं आणि छान याचा मस्त गोळा तयार होतो। अगदी परफेक्ट। आता इथे आपला हा गोळा छान तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घेऊयात आणि याला चेक करून घ्यायचं आहे। थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याची अशा पद्धतीने गोळी तयार करून बघायची। मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाहीये आणि छान याची गोळी तयार होते, म्हणजे हे मिश्रण छान तयार झालंय। इथे आज आपण आंब्याची बर्फी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी एक टीन घेतलेला आहे। याला आतमध्ये बटर पेपर लावून घेतला आणि थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला छान कट करून घेतलेले पिस्त्याचे काप घालायचे आहे। असे पिस्त्याचे काप घातल्यामुळे बर्फी दिसायला छान दिसते। आता हे तयार करून घेतलेलं बर्फीचं मिश्रण अगदी छान कडकडीत गरम असताना लगेच टीनमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे बर्फीचं मिश्रण आपल्याला स्पॅच्युलाने छान अशा पद्धतीने दाबून एकसारखं सेट करून घ्यायचं आहे। इथे मी मिश्रण छान एकसारखं सेट करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे वाटीचा वापर सुद्धा हे मिश्रण सेट करण्यासाठी वापरू शकता। आता ही बर्फी आपल्याला 2 ते 3 तास रूम टेम्परेचरवरती सेट करण्यासाठी ठेवायची आहे। 2 ते 3 तासानंतर तुम्ही बघू शकतात बर्फी मस्त सेट झालेली आहे। आता आपण हिला काढून घेऊया। बटर पेपरचा वापर केल्यामुळे बर्फी मस्त डिमोल्ड होते। आता हा बटर पेपर आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता दिसायला काय मस्त दिसते ही बर्फी। आता आपण हिला कट करून घेऊया। बर्फी कट करतानाच तुम्हाला अंदाजा आला असेल अगदी छान मस्त अशी सॉफ्ट ही बर्फी तयार झालेली आहे। हवे तसे लहान किंवा मोठे तुम्ही पीसेस इथे कट करून घेऊ शकता। आंबा घालून तयार केलेली ही बर्फी चवीला तर अगदी मस्त तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी आतमधून स्पंजी आणि सॉफ्ट ही बर्फी मस्त तयार होते आणि तोंडात टाकताच विरघळते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। इथे मी एक मोठ्या साईजचा आंबा घेतलेला आहे। आंबा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला कापडाने पुसून घेतला। आता हा आंबा कट करून घेऊयात आणि यातील जो पल्प आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। अशा प्रकारे जर आपण आंब्याचा पल्प काढला तर अगदी पटकन निघतो आणि अजिबात वेळ वाया जात नाही। आता हा पल्प मिक्सरमधून अशा पद्धतीने फिरवून घेतला। आता हा तयार करून घेतलेला पल्प एका कढईमध्ये काढून घेऊया। यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे। इथे जो आपण आंबा घेतला आहे तो छान गोड आहे, तर त्यामुळे इथे मी फक्त 2 चमचे साखर घातली आहे। आता हे आंब्याचं मिश्रण आपल्याला छान साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर इथे साखर छान विरघळलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। साखर विरघळल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण आपल्याला कढईमध्येच थंड करायला ठेवायचं आहे। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे। या दुधापैकी 2 पळी दूध आपण सेपरेट बाजूला काढून घेऊया आणि या दुधाला एक छान खडखडून उकळ आता काढून घेऊया। दुधाला उकळ येत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया।
आता सेपरेट काढून घेतलेल्या दुधामध्ये पाव चमचा कॉर्नफ्लोअर घातली आणि पाव कप इथे मी मिल्क पावडर घातलेली आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकतात इथे दुधाला देखील छान उकळ आलेली आहे। आता हे दूध आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती सतत मिक्स करत आटवून घ्यायचं आहे। इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। या दुधाची क्वांटिटी पाव लिटर होत नाही तोपर्यंत छान याला आटवून घ्यायचं। इथे मी दूध छान आटवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात अर्धा लिटर दूध होतं तर त्यापैकी पाव लिटर एवढं हे दूध झालेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालूया। गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता ही साखर आपल्याला या दुधामध्ये छान विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता याला मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनिटं आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती हे मिश्रण पुन्हा शिजवून घ्यायचं आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। इथे मी हे दूध छान 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। इथे आपलं हे दूध छान तयार झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता हे दुधाचं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला तयार करून घेतलेला हा मँगोचा पल्प यामध्ये घालायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, मँगोचा पल्प आणि दुधाचं हे मिश्रण पूर्णपणे थंड असावं तेव्हाच आपल्याला हे दोघं मिश्रण मिक्स करायचे आहे। यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे। वेलची पावडरमुळे या पदार्थाला चव खूप छान येते। इथे छान मी हे मिश्रण मिक्स करून घेतलं तर हे बघा अगदी छान अशी मलाईदार मँगो रबडी आपली तयार झालेली आहे। आता आपण याला सर्व करून घेऊया। सध्या मार्केटमध्ये खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि आंबा घालून तयार केलेली ही रबडी चवीला तर अगदी भन्नाट लागते। एकदा जर ट्राय केली तर लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडेल एवढी चविष्ट ही रबडी तयार होते। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। इथे आत्ताच आपण आंब्यापासून रबडी तयार केलेली होती। या रबडीपासूनच आपल्याला हा पुढचा पदार्थ तयार करायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी याच रबडीचा वापर हा केला जातो। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली रबडी घालून घ्यायची आहे। ही रबडी आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायची आहे। हे बघ मी ही रबडी छान मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे। तुम्ही थिकनेस बघू शकतात अशा पद्धतीची या रबडीची तयार झालेली आहे। आता याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। अगदी छान अशी स्मूथ या रबडीची पेस्ट तयार झालेली आहे। आता यापासून आपण मँगो कुल्फी तयार करणार आहोत तर कुल्फी तयार करण्यासाठी याच रबडीचा वापर केला जातो। कुल्फी बनवण्यासाठी इथे मी ॲल्युमिनियमचे अशा पद्धतीचे कुल्फीचे मोल्ड घेतलेले आहे। तुम्ही ते पेपर कप्स वापरू शकतात किंवा घरातील एखादं फुलपात्र सुद्धा वापरलं तरी चालेल। आता हे कुल्फीचं मिश्रण या मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आणि याला आपल्याला फॉइल पेपर लावून छान पॅक करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने असा फॉइल पेपर लावून घेतल्यामुळे कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल्स तयार होत नाही। आता इथे मी सर्व कुल्फीचे मोल्ड फिल करून घेतले। कुल्फीच्या मोल्डवरती आपण जो फॉइल पेपर लावून घेतला त्यावरती सुरीने मार्किंग करून घेतली आणि कुल्फीच्या स्टिक आपल्याला अशा पद्धतीने या मोल्डमध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे। आता ही कुल्फी आपल्याला 10 ते 12 तास डीप फ्रीजमध्ये फ्रीज होण्यासाठी ठेवायची आहे। 10 ते 12 तास झालेले आहे आणि कुल्फी छान मस्त सेट झालेली आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी मस्त ही कुल्फी सेट झालेली आहे। आता ही कुल्फी हातावरती अशा पद्धतीने थोडीशी 1 ते 2 सेकंद शेक करून घ्यायची आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने कुल्फी डिमोल्ड करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी मार्केटसारखी मलाईदार ही कुल्फी तयार झालेली आहे आणि चवीला तर एवढी चविष्ट ही कुल्फी तयार होते। जर तुम्ही घरी ही कुल्फी तयार केली तर मार्केटमधून कुल्फी कधीच विकत आणणार नाही, एवढी चविष्ट ही कुल्फी तयार होते आणि लहान मुलांना काही मोठ्यांना सुद्धा फार आवडते। प्रकार क्रमांक 4। आता पॅनमध्ये आपण अर्धा लिटर दूध घालून घेऊया। या दुधापैकी 2 पडी दूध आपल्याला सेपरेट बाजूला काढून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता या दुधाला आपण एक छान खडखडीत उकळ काढून घेऊया। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। सेपरेट बाजूला काढून घेतलेल्या दुधामध्ये 1 चमचा इथे आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे। इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे। कस्टर्ड पावडर जर तुम्हाला वापरायची नसेल तर इथे तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता। आता आपण याला छान मिक्स करून घेऊया। इथे आपलं हे मिश्रण छान तयार झालंय। तुम्ही बघू शकता इथे दुधाला सुद्धा छान उकळ आलेली आहे।
आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि यामध्ये आपण तयार करून घेतलेलं कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालून घेऊया। हे मिश्रण असं थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करत जायचं आहे, कारण कस्टर्ड पावडरच्या लगेच दुधामध्ये गाठी व्हायला सुरुवात होतात, त्यामुळे लगेच अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण घालून मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत। जोपर्यंत या मिश्रणाला हलकासा घट्टपणा येत नाही तोपर्यंत छान याला शिजवून घ्यायचं। इथे मी हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता दुधाला हलका घट्टपणा आलाय। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे। गोडाचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। साखर छान आपल्याला दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे। आता साखर छान दुधामध्ये विरघळलेली आहे। साखर घातल्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ होतं, त्यामुळे पुन्हा 2 ते 3 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती याला शिजवून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीने इथे आपलं हे मिश्रण छान तयार झाले। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। इथे मी मोठ्या साईजचा पिकलेला आंबा घेतलेला आहे। आंबा 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतला आणि नंतर त्याला कट करून घ्यायचा आहे आणि आंब्याचा जो पल्प आहे तो अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता हा पल्प आपल्याला पाण्याचा वापर न करता छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने याला एका कढईमध्ये काढून घेऊया। यामध्ये आता आपण 2 चमचे साखर घालून घेऊया। इथे जो आपण आंबा वापरलेला आहे तर तो छान गोड आहे, तर त्यामुळे इथे मी फक्त 2च चमचे साखर यामध्ये घालून घेतली। आता कढई गॅसवरती ठेवूयात आणि आता आपल्याला हा आंब्याचा पल्प छान शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत यातील साखर छान विरघळत नाही तोपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं। इथे मी हा आंब्याचा पल्प छान शिजवून घेतलेला आहे आणि छान यातील जी साखर आहे तर ती विरघळलेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेऊया। आता या पाण्याला आपण छान खडखडून एक उकड काढून घेऊया। पाणी छान आता उकडलेलं आहे। यामध्ये आता आपण पाव वाटी साबुदाणा घालणार आहोत। इथे मी जो बारीक साबुदाणा मिळतो तर तो वापरत आहे। इथे तुम्ही जो रेग्युलर आपण खिचडीसाठी साबुदाणा वापरतो जाड क्वालिटीचा तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता हा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला 5 ते 6 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे। हा साबुदाणा शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन शिजतो। इथे मी हा साबुदाणा छान शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे। गॅस बंद करून घेऊयात आणि साबुदाण्यातील जे पाणी आहे ते अशा पद्धतीने सेपरेट करून घ्यायचं आहे। आता इथे आपलं मँगोचं मिश्रण तयार आहे, कस्टर्डचं मिश्रण तयार आहे आणि साबुदाणा सुद्धा तयार आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। तयार करून घेतलेल्या कस्टर्डमध्ये आता आपण हा साबुदाणा ॲड करून घेऊया। साबुदाणा छान यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता जो पल्प आहे मँगोचा तो पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। पाव चमचा यात वेलची पावडर घालूया आणि काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे आहे आणि हे सर्व जिन्नस आता आपण मिक्स करून घेऊया। हे सर्व जिन्नस मिक्स करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, तयार करून घेतलेलं कस्टर्डचं मिश्रण आणि मँगोचं मिश्रण दोघंही थंड असावं आणि तेव्हाच आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। जर आपण गरम असताना हे सर्व जिन्नस मिक्स केले तर दुधाचं मिश्रण फाटू शकतं, त्यामुळे सर्व जिन्नस थंड झाल्यावरती एकत्र करून घ्यायचे। तर हे बघा इथे आपलं हे मँगो डिलाइट तयार झालेलं आहे। याला एका बाउलमध्ये मी सर्व करून घेते। यावरती काजू बदाम पिस्त्याचे काप घातले आणि थोडेसे मँगोचे कट करून घेतलेले पीसेस घालायचे। असं हे मँगो डिलाइट दिसायला एवढं सुंदर दिसतं, त्यापेक्षा चवीला तर अगदी भन्नाट लागतं। एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपण आंब्याचे काप घालून घेऊया। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी बारीक कापून घेतलेली कैरी घालायची आहे आणि अर्धी वाटी आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून याला छान बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे तयार करून घेतलेलं आंब्याचं मिश्रण एका चाळणीवरती घालून घेऊया आणि याला आता आपल्याला अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे। जर या मिश्रणामध्ये काही आंब्याच्या फोडी किंवा कैरीच्या फोडी राहिल्या असतील तर त्या सुद्धा व्यवस्थित छान रिमूव्ह होतील। हे बघा अशा पद्धतीने। आता इथे आपलं हे आंब्याचं मिश्रण तयार झालंय। याला आता आपण शिजवून घेऊया। गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं छान मिक्स करत याला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊयात आणि याला एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे।
इथे आज आपण आंब्याची फ्रुटी तयार करणार आहोत. तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती यामध्ये आपल्याला फ्रीजमधील थंडगार 2 ग्लास पाणी घालायचं आहे. अर्ध्या आंब्यापासून अर्धा लिटर फ्रुटी तयार होते आणि एका आंब्यापासून 1 लिटर एवढी फ्रुटी तयार होते. आता आपल्याला पाण्यासोबत हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही फ्रुटी 15 ते 20 दिवस स्टोअर करून ठेवायची असेल तर यामध्ये पाव चमचा लिंबाचा रस किंवा पाव चमचा व्हाईट व्हिनेगर घालायचं आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं. ही फ्रुटी व्हाईट व्हिनेगर आणि लिंबाचा रस घातल्यामुळे अजिबात खराब होत नाही आणि 15 ते 20 दिवस तुम्ही या फ्रुटीचा आस्वाद घेऊ शकता. फक्त फ्रुटी स्टोअर करताना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची. आता ही तयार करून घेतलेली फ्रुटी आपण ग्लासमध्ये सर्व्ह करून घेऊयात. फ्रेश आंब्यापासून तयार केलेली ही फ्रुटी चवीला तर अगदी मस्तच लागते. एकदा जर घरी ट्राय केली तर बाहेरून तुम्ही कधीच फ्रुटी विकत आणणार नाही. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.